नमस्कार, मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत टॉक्सिक फेअरीटेल फॉर ग्रोनअप्स ह्या सिनेमाची, जो खूप चर्चामध्ये होता. आधी धुरंधरवर रिलीज होणार होता आणि नंतर मग पोस्टपोन होऊन होऊन तो आता रिलीज झालेला आहे. आणि तो खरोखर धुरंधरवर रिलीज होण्यासारखा सिनेमा होता. जी 4 वर्ष यश या ॲक्टरने ह्या सिनेमाला दिली आणि त्यांना जे काही सादरीकरण करायचं होतं ते खरोखर ते दाखवण्यात यशस्वी झाले आहेत का? याच्यातले जे ट्रेलरमध्ये जे काही दाखवण्यात आलं तर सिनेमात तेच आहे का सिनेमात काही वेगळं आहे? सिनेमा काय सांगायचा प्रयत्न करतोय का? सिनेमातून काही मिळतंय का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर हे सगळं समजून घेऊन मी हा सिनेमा बघायला बसले. पहिली 20 मिनटं कशी गेली समजलीच नाही, कारण अचानक खूप साऱ्या गोष्टी घडत होत्या आणि जसं सादरीकरण दाखवलं आहे, ज्या प्रकारे ते सर्कसचं जे प्रेझेंटेशन आहे ते खूप उत्तमरित्या सादरीकरण करण्यात आलेलं आहे. सिनेमा बऱ्याच ठिकाणी ब्लॅकआउट होतो, बऱ्याच ठिकाणी ॲब्रप्ट कट आहेत की ज्याच्यामुळे स्टोरीची ग्रीप होत नाही, स्टोरीमध्ये आपण इन्वॉल्व होत नाही, आपल्याला कुठल्याच कॅरेक्टरचा अंदाजच येत नाही की काय चाललंय. इंटरव्हलच्या नंतर जे काही होतं त्याच्यानंतर आपण वेगळ्याच मूडमध्ये निघून जातो. असं वाटतं की का आपण आलो इथे, का आपण हे सगळं सहन करतोय, ह्या लेवलपर्यंत पोचतो. एंडिंगला जाऊन तिकीट हे जे कॅरेक्टर आहे ते खरोखर सिनेमात आहे की नाही हे तुम्हाला समजेल जर तुम्ही एंडिंगपर्यंत थांबू शकलात, हा सिनेमा झेलू शकलात तर तुम्हाला कळेल. बस, अजून मला वाटत नाही ह्याच्याबद्दल काही सांगायची काही गरज आहे. एवढ्या मोठ्या मोठ्या ॲक्ट्रेसेसना घेतलं ज्यांच्याकडून खरोखर चांगली ॲक्टिंग करून घेता आली असती. काही सेंटिमेंटल योग्य सीन असे जे सिनेमाला योग्य दिशेला घेऊन जातील असं सादरीकरण करता आलं असतं. एवढा पैसा घालवून असं काही दाखवण्यात आलं असतं की जे लोकांना आवडेल. धुरंधर बरोबर हा सिनेमा रिलीज होणार होता, तर थँक्यू सो मच की तो धुरंधरच्या वेळेला रिलीज नाही झाला. जर धुरंधरच्या बरोबर हा सिनेमा रिलीज झाला असता तर त्याचे तुकडे तुकडे झाले असते, कारण धुरंधर ज्या लेवलला बनवण्यात आलेला आहे, ज्या उद्देशाने, ज्या तीव्र डीप अभ्यास करून बनवण्यात आलेला आहे, ह्याच्यामध्ये तो सुद्धा नाही आहे. सो प्लीज स्वतःचा वेळ, पैसे आणि डोकं जे ह्याच्यात खरंच घातलेलं आहे फालतूचं, त्यासाठी वेळ वाया घालवू नका. घरी बसा, पाहिजे तर टी व्हीवर कुठलाही काहीही बघा, पण ह्याच्यासाठी पैसे वाया घालवू नका. ओके, मला ह्याला काहीच रेटिंग द्यायची इच्छा नाही आहे. सो तुम्ही समजून घ्या आणि त्याप्रमाणे डिसाईड करा. मी माझं मत पूर्णपणे साफ मांडलेलं आहे, ह्यापेक्षा अजून मी काही बोलू शकत नाही आणि माझी बोलायची इच्छाही नाही. थँक्यू सो मच.